या माणसाचा आणि माझा काहीही संबंध नाही. माझं अस्तित्व या जगात आहे हे देखील याला माहित नसलं तरी सुद्धा आज शेवटून दुसरी आणि या आठवड्यात शेवटची मॅच या जर्सी मधून खेळून जेव्हा हा माणूस हा क्लब सोडून निघून जाईल तेव्हा मला असं वाटेल की माझ्या जवळचा कोणीतरी मोठा जबाबदार माणूस आपल्यापासून लांब चाललाय, शहर सोडून चाललाय. हा माणूस या क्लब मध्ये तेव्हा आला की जेव्हा कुणीच यायला तयार नव्हतं, जेव्हा हा क्लब अक्षरशः संपलेला होता. 6 ट्रॉफी जिंकणाऱ्या मातब्बर बायर्न म्युनिक संघाकडून का कोणास ठाऊक एका युरोपा लीग खेळणाऱ्या उद्ध्वस्त क्लबकडे हा वेडा मनुष्य पैसा, प्रसिद्धी, आराम सर्व काही सोडून आला. लहान लहान पोरांसोबत मिळून कष्ट करतो म्हणला आणि त्यानं हा क्लब पुन्हा उभा केला. चॅम्पियन्स लीग त्यानं जिंकली नाही, थोडक्यात चुकली, पण 4 वर्षात 3 ला लिगा, जवळपास 120 गोल मारून 3 सुपर कप आणि 1 कोपा डेल रे या माणसानं या क्लबला तेव्हा जिंकून दिली जेव्हा यातील एकही ट्रॉफी जिंकणं हा निव्वळ एक चमत्कार वाटत होतं. आम्ही लाईव्ह स्ट्रीम मध्ये लेवा काका असं या महान खेळाडूचं नाव पाडलं, क्षण साजरे केले. याचा मला आज अभिमान वाटतो, कारण लोक सॅम्युएल एटो यांची बार्सेलोना लक्षात ठेवतील, डेव्हिड विलाची बार्सेलोना लक्षात ठेवतील, लुईस सुआरेझची बार्सेलोना लक्षात ठेवतील, पण मी एक अशी पिढी जगतोय जी लोक रॉबर्ट लेव्हँडोव्स्कीची बार्सेलोना लक्षात ठेवतील. हा माणूस चाललाय हा क्लब सोडून म्हणून का कोणास ठाऊक वाईट वाटतंय, पण